मराठी आपला कट्टाच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. नमस्कार, मी शाश्वती पिंपळीकर, म्हणजेच पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेतील तुम्हा सगळ्यांची लाडकी प्रेरणा. आता तुम्हाला साधारण माझा अवतार बघून लक्षातच आलं असेल आपण कसलं शूट करतोय ते. आणि येस, जे पहिल्या दिवसापासून पिंगा ग पोरी पिंगा बघतायत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की प्रेरणा लग्नासाठी किती आसुसलेली होती आणि आज तो दिवस आलेला आहे. मुंडावळ्या तर बांधल्या गेल्या आहेत, बाकी तर मी नटलीये, पण लग्न होतंय की नाही हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला एपिसोड्सच बघावे लागतील. आणि आता लग्नाची धामधूमच सुरू आहे. फक्त नेहमीप्रमाणे यावेळेसही प्रेरणाचं लग्न मोडतंय की ते होतंय हे मात्र तुम्ही एपिसोड बघितल्यावरच तुम्हाला कळेल. शाश्वती मॅम, हे तर सिरियल मधलं लग्न आहे, जेव्हा खरोखर लग्न असं माझं लग्न झालेलं आहे, सगळ्यांना माहितीये, प्रेक्षकांना माहितीये त्याप्रमाणे. आणि काय आय थिंक ते त्या क्षणी ना काय म्हणतात आपण, बटरफ्लाईज इन द स्टमक असंच फिलिंग असतं. कितीही आपण म्हणजे लव्ह मॅरेज करा, अरेंज मॅरेज करा, कुठल्याही प्रकारे लग्न करा, तो क्षण हा डेफिनेटली हुरहुर लावणाराच असतो. आणि तसाच माझ्याही आयुष्यात होऊन गेलेला आहे. पण मी एक मात्र नक्की सांगू शकते की त्यासारखी लग्नासारखी सुंदर गोष्ट कुठलीच नाही. एकंदरीत खरं लग्नाच्या जो अनुभव असतो तो वेगळा असतो, आणि हे तर आपल्या सिरियल मधलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक अशी कुठली आठवण आली का या क्षणाला, तर काय सांगाल? आठवला नाही, काही नाही. आज म्हणजे मी सकाळी शूटला आल्यापासून जी तयार झालीये तेव्हापासनं मी कुठेतरी 4 वर्ष मागे गेले आणि माझ्या लग्नाचा दिवस मला आठवतोय. कारण कोइन्सिडन्स असा आहे की मी पण माझ्या लग्नात नऊवारीच नेसली होती आणि तीही हिरव्याच रंगाची होती. एक्झॅक्टली या हिरव्या रंगाची नव्हती, पण साधारण अशाच रंगाची होती. कोइन्सिडेंटली माझी जी हेअरस्टाईल आता प्रेरणासाठी केली आहे, मी शाश्वती म्हणून पण अशीच हेअरस्टाईल केली होती. त्याच्यामुळे मला वाटतं एक क्षण कुठलाही सांगता येणार नाही, कारण प्रत्येक क्षणी मला आता माझ्या नवऱ्याची आठवण येते. सिरियल मध्ये सगळे मैत्रिणी, आपल्या जे 4 मैत्रिणी आहेत, त्याच्यामध्ये तुमचा जुना कुठला अनुभव आहे की कॉलेज मधला किंवा तुमच्या इतर आजूबाजूच्या राहणाऱ्याचा असा काय अनुभव? नाही, मला म्हणजे मी एक तर शाळेत असल्यापासून ॲज अ चाइल्ड ॲक्टर काम करायला लागले हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्यामुळे ना मी आधी फॅमिली बरोबर राहत होते आणि नंतर मी एकटी राहायला लागले. तर त्याच्यामुळे अगदी फ्रँकली स्पीकिंग पीजीचा जो अनुभव असतो, आणि मी माझं एज्युकेशन पण एक्सटर्नली केलेलं आहे, त्याच्यामुळे मी प्रॉपर कॉलेजमध्ये कधीच गेले नाही. तर त्याच्यामुळे पीजीचा किंवा एक जे मित्रमैत्रिणी एकत्र राहण्याचा जो अनुभव असतो तो मला पिंगा ग पोरी पिंगानीच दिलाय. त्याच्यामुळे माझ्या जुन्या आठवणी नाही आहेत, पण या माझ्या ज्या 4 मैत्रिणी आहेत, म्हणजे मी वल्लरी, तेजा, मिठू असं म्हणणार नाही. श्वेता म्हणजेच आकांक्षा आहे, विदिशा आहे, प्राजक्ता आहे आणि ऐश्वर्या आहे. तर या चौघींबरोबर मी पिंगामुळे खूप छान क्षण अनुभवू शकले. आणि त्यामुळे माझ्या ज्या काही मैत्रीच्या आणि एकत्र राहण्याच्या आठवणी आहेत त्या या 4 जणींबरोबरच आहेत. आणि ह्या क्षणाला तुम्ही कोणाला मिस करताय? या क्षणाला आता माझ्या सगळ्या रील मधल्या मैत्रिणी आणि सगळ्या जणी माझ्या बरोबर आहेतच. पण अगेन एवढं लग्न बिग्न चाललंय तर मी माझ्या नवऱ्यालाच मिस करते. छान छान. आता एकंदरीत तुम्हाला शूटला जायचंच आहे, तर तुम्ही काय सांगणार आपल्या प्रेक्षकांना? मी पुन्हा एकदा तेच सांगेन की आजपर्यंत पिंगा ग पोरी पिंगाच्या प्रवासामध्ये प्रेरणाचं लग्न हे यापूर्वीही 1-2दा होता मोडलेलं आहे. तर त्याच्यामुळे यावेळेस सुद्धा तसंच काही होणार आहे की यावेळेस खरंच प्रेरणाचं लग्न होणार आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पाहत राहा पिंगा ग पोरी पिंगा, कलर्स मराठीवर 7:30 वाजता.